हेलो। हाँ। हाँ। आडा, जरा माझं बघे लेक्चर. हा. हे मी बाहेर पडली वाटतं बघ जरा मीटिंग मधनं. घाबरते का, थरथरते का? हो बघ ना, डिसमिसला काय करायचं. चालू झाला क्लास. हो. हॅलो, कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? हॅलो. येस येस. ओके, माय वॉइस इज क्लिअर स्टुडंट्स? ओके. ओके ओके. बुक. आता होईल. हॅलो. हा. So students, our today's lecture is today's topic is lesson number 9, social health. Okay. हा. तो जरा बघा, थोडस मी बाहेर पडली होती त्यामुळे थोडस म्हणजे डिस्कनेक्शन झालं. आता जरासं एकदा चेक करते की आहे ना मी मीटिंग मध्ये. Yes. Can you hear me? All of you? Can you hear me? Okay, okay. Then I will start.
सो टुडेज टॉपिक इज सोशल हेल्थ. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोशल हेल्थ म्हणजे काय. तर सोशल म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट, थोडक्यात सांगायचं आहे तुमचं सराउंडिंग. आणि हेल्थ म्हणजे काय, आरोग्य. त्यामुळे तुमचं सराउंडिंग किंवा तुमचं सोशल सामाजिक आरोग्य समजते सगळ्यांना. मग आता हे काय असणार आहे, तर आपलं पर्सनल हेल्थ म्हणजे तुमचं स्वतःचं वैयक्तिक आरोग्य असतं. आणि सोशल हेल्थ म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट, तुम्ही जिथे राहता, तुम्ही ज्या वातावरणात वाढता, ज्यांच्याशी कम्युनिकेशन होत असतं, ते हेल्थ. मग आता ते हेल्थ काय आहे हे थोडस आज आपण डीपली स्टडी करणार आहोत. आणि ह्याचा सगळ्याचा तुमच्या म्हणजे याच्यावर जो फिजिकल तुमचं जे काही बिहेवियर असतं की नाही, त्याच्यावर खूप मोठा इफेक्ट होत असतो. त्यामुळे आजचा लेसन हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा म्हणजे खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. फक्त नुसता अभ्यासापुरता नाही, तर तुमचं व्यक्तिगत जे काही तुमचा पर्सनॅलिटी असते की नाही, त्याच्यासाठी पण ते खूप महत्वाचं असणार आहे. आणि या लेसन मधनं खूप छान मेसेज तुम्हाला मिळणार आहे. तो लिसन केअरफुली. ओके. तो बघा, लेट्स थिंक. Elder always instruct you to get out of the home to interact with relatives and others and play outdoor games, but not to spend time continuously with television, phone and internet. आत्ताच्या राईट नाऊ तुम्ही जे काही सिच्युएशन म्हणजे फेस करताय की नाही, ती सोडा तुम्ही. पण तुम्ही जेव्हा हे कोविड वगैरे नव्हतं, तेव्हाही एक जर तुम्ही 10-15 वर्ष मागे म्हणजे सपोज 5 वर्ष मागे गेलात, तर तुमचं असं सीन असतो की तुमचं आउटडोअर गेम कमी झालेत, इनडोअर गेम पण कमी झालेत. आणि तुम्ही फक्त काय करत असता, एकतर फोन घेऊन किंवा इंटरनेटवर बिझी असता. आणि त्यामुळे सगळ्यांना घरातनं अशाच इन्स्ट्रक्शन मिळतात की तो फोन फेकून द्या किंवा तो फोन बाजूला ठेवा, समजलं, आणि बाहेर खेळायला जा. तर मग ह्या इन्स्ट्रक्शन सगळ्या मुलांना ह्या वयामध्ये प्रत्येक घरामधनं का मिळत असतात, तर त्याचं रिझन काय आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. तर बघा, वाय द चिल्ड्रन ऑफ युअर एज आर इन्स्ट्रक्टेड सेम इन इच होम. Our lifestyle has been changed to some extent in this age of technology. Each person is busy with own daily routine work and favorite job only. How much it is scientifically correct? ऑफकोर्स मुलांना हे लक्षात घ्या की प्रत्येक जण बिझी असणार आहे. त्यामुळे स्पेशली तुमच्यासाठी असा कोणी खास वेळ काढणार नाही की तुमचा टाइमपास करायला, तुम्हाला एंटरटेन करायला, जो तो आपल्यामध्ये बिझी असतो. अगदी फॉर एक्झाम्पल म्हणाल तर तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये तुमचे मम्मी पप्पा पण वर्किंग असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं अशी एकटी पडतात. आणि मग एकटी असल्यामुळे ती काय करतात, थोडासा फोनचा वापर घेतात. आणि फोनचा हळूहळू वापर त्यांचा वाढला जातो आणि तो एका चुकीच्या दिशेने जात असतो. समजते. Earlier, we have studied the importance of physical health, cleanliness, and staying healthy. However, the concept of health does not end with it only. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला खूप काही सांगितलंय की फिजिकल हेल्थ म्हणजे, मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल म्हणजे तुमचं शारीरिक फिटनेस तुमचा खूप महत्वाचा असतो. कारण ते फिटनेस तुमचं तुमच्या एक्सरसाइजवर आणि तुमच्या डेली रुटीनवर डिपेंड असतं. आणि ते जे काही तुमचं फिटनेस आहे ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. त्यासाठी दुसऱ्या कोणाला तुम्ही डिपेंड म्हणजे कोणालाही तुम्ही ब्लेम करू शकत नाही किंवा कोणावरही तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. फिजिकल हेल्थ हे तुमच्यासाठी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिनलीनेस, हायजीन ज्याला म्हणतो आपण, तोही खूप महत्वाचा पार्ट आहे की जो तुमचा तुम्ही करायचा आहे. स्टेईंग हेल्दी खूप महत्वाचं आहे की फिजिकली आणि मेंटली हेल्दी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळते. हावेवर द कन्सेप्ट ऑफ हेल्थ डज नॉट एंड विथ इट ओनली. म्हणजेच थोडक्यात काय आहे की आपण कसं वागायचं, आपलं लाईफस्टाईल काय बनवायची, हे केवळ आणि केवळ तुमच्याच हातात आहे. समजते. क्लासिफाय युअर क्लासमेट्स इन टू फॉलोविंग ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन फॉर अ वीक. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या क्लासमेटमध्ये तुम्ही हा क्रायटेरिया लावून बघायचा आहे की जेव्हा तुम्ही एका क्लासमध्ये मिनिमम 50 स्टुडंट आहेत असं आपण कन्सिडर करूया, तर त्यातले किती लोक खूप असे गप्पिष्ट आहेत, खूप असे एकमेकांशी बोलतात किंवा फ्री माइंडेड आहेत.
किती लोक थोडंसं बोलतात, म्हणजे कामापुरतच बोलतात किंवा मुद्द्याचंच बोलतात, असं खूपसं काही अशी नुसती कंटिन्युअस बडबड करत नाहीत. आणि थर्ड आहे नॉन इंटरॅक्टिव्ह, म्हणजेच कधीही कोणाच्यात मिक्स होत नाही, कोणाशी बोलत नाही, कोणाशी कम्युनिकेशन नाही, त्यांना फ्रेंड्स पण नाहीत. क्लासमध्ये ते काय असतात, एकटे एकटे बसलेले असतात. तर हा तुमच्यासाठी दिलेला क्वेश्चन आहे हा. आणि हा तुमचा, तुम्ही ठरवायचा आहे, आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे तुम्ही तुमचं डिसाईड करायचं आहे. समजलं सगळ्यांना? मेक अ लिस्ट ऑफ फ्रेंड्स ऑफ each of the above three group members and also mention the group to which you belong. आता बघा, तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात हे तुमचं उत्तर तुम्ही ठरवा, आणि नेक्स्ट टाइम, नेक्स्ट लेक्चरला मला तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे मला त्याच्यावरनं कळणार आहे तुम्ही किती फ्री आहात, किती नॅरो माइंडेड आहात, किंवा किती असे थोडक्यात सांगायचे असे मिक्स न होणाऱ्यांपैकी आहात. ओके. आता सोशल हेल्थ सगळ्यात महत्वाचं, म्हणजे आपलं लेसनचं जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे सोशल हेल्थ आलंय. फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. तर ह्याच्यावर कम्प्लीट 3 मार्क्सला मुलांना क्वेश्चन येतो, आणि तुम्हाला तो क्वेश्चन लिहायचा असतो. पण या वेळेला तुम्हाला ते त्यांनी सूटच देऊन टाकले की हा क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही. पण ह्या फॅक्टर्सना आपण अभ्यासल्याशिवाय तुम्हाला पुढचं समजणार नाहीये, कारण तुमचं जे काही सोशल हेल्थ आहे ते कोणावर डिपेंड आहे, कोणते फॅक्टर्स त्याच्यामध्ये येत आहेत. तर पहिला आपण स्टार्ट करूया टॉप टू बॉटम. बघा, पहिला आहे तुमचा एज्युकेशन. खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही शिकलेले असाल, तुमचं वैचारिक पातळी चांगली असणार, तुमचे फॅमिली मेंबर वेल एज्युकेटेड असतील, तर ऑफकोर्स तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला एक चांगलं सोशल हेल्थ देतो. फायनान्शियल स्टेटस, जर तुम्ही फायनान्शियली जर अगदी व्यवस्थित असाल, सेटल असाल, तर ऑफकोर्स तुमचं सोशल हेल्थ, म्हणजे थोडक्यात सांगायचे तुमचं माइंड पण सेट असणार आहे. दुसरं सांगितलंय, जर गार्डन्स असतील तर ऑफकोर्स तुम्ही काय करता, गार्डन मध्ये जाऊन थोडंसं फ्रेश होऊन येतात, त्यामुळे गार्डन हा एक महत्वाचा रोल झाला. सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ द सराउंडिंग, ऑफकोर्स तुम्ही ज्या वातावरणामध्ये जिथे राहता तिथलं जर वातावरण फ्रेश असेल, चांगलं असेल, तर ऑफकोर्स त्याचा इफेक्ट तुमच्यावर पॉझिटिव्ह होत असतो. सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग, ऑफकोर्स चांगल्या गोष्टी असतील तुमच्या अवतीभोवती तर तुम्ही त्याच्यातनं नेहमी चांगलंच शिकत असता. आणि जर खराब लोक तुमच्या, किंवा तुम्ही असं एखाद्या डल सोसायटीमध्ये राहत असाल आणि तिथलं जर वातावरण खराब असेल, तर त्याचा इफेक्ट तुमच्यावर होत असतो. रेसिडेन्शियल एरिया, वॉटर, टॉयलेट्स, पॉलिटिकल कंडिशन्स, प्लेग्राउंड, सोशल ट्रीटमेंट, सोशल सेफ्टी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज, सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स ऑफ द पर्सन, फूड, क्लोथिंग, शेल्टर, मेडिसिन. हे थोडक्यात काय आहेत, हे एवढे सगळे तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत, फॅक्टर्स दिलेले आहेत, ते सगळे तुमच्या त्या सोशल हेल्थला अफेक्ट करणारे आहेत. मग काही पॉझिटिव्ह करत असतात, काही निगेटिव्हली करत असतात. ओके. पुढे बघा, out of the various aspects of the social health, we threw a thought about only in the above mentioned activity. Social health is the ability of the person to establish relationship with other person. बघा, काय किती छान तुम्हाला सिंपल डेफिनेशन दिले की सोशल हेल्थ काय आहे. सोशल हेल्थ इज द एबिलिटी ऑफ द पर्सन टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. थोडक्यात काय आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी, दुसऱ्या पर्सनशी कसे वागता, ही तुमची सोशल हेल्थ आहे. समजते? आता काही नॅरो माइंडेड पब्लिक असतील, ते कोणाशी, म्हणूनच तुम्हाला ते तुमच्या क्लासमधल्या फ्रेंड्सचा क्रायटेरिया सांगितला की काही लोक असतात ते कोणात मिक्सच होत नाहीत, म्हणजे ते फ्री माइंडेड नसतात, त्यांना म्हणायचं नॅरो माइंडेड. काही असतात ते म्हणजे सेल्फिश असतात की जे फक्त कामापुरतच बोलतात, बाकी इतर वेळेला ते कोणाशीही काही रिलेशन ठेवत नाही. आणि काही असतात जे आपल्याच दुनियेमध्ये असतात, ज्यांना कुणाचा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी काही देणं घेणंच पडलेलं नसतं. मग एक लक्षात ठेवाय, तुम्ही जेवढे पब्लिकशी फ्री वागाल, जेवढं पब्लिकशी चांगलं तुमचं रिलेशन असणार आहे, तेवढं तुमचं सोशल हेल्थ काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. समजलं? त्यामुळे तुमच्यापैकी कोणी जर काही एकमेकांमध्ये मिक्स होत नसतील, कोणाच्या रिलेटिव्ह मध्ये मिक्स होत नसतील, फ्रेंड्स मध्ये मिक्स होत नसतील, फॅमिलीमध्ये मिक्स होत नसतील, तर तुम्ही ते मिक्स व्हायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा. समजलं?
कारण तुमचं सोशल हेल्थ त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. ability to change one's own behavior according to changing social conditions is an important characteristic of social health. तुमचं सोशल हेल्थ हे तुमच्यावर मोस्ट ऑफ द डिपेंड असतं. कारण का, आता जे तुमच्यापैकी काही कोणाशी मिक्स होत नसतील, एकटे एकटेच राहायला त्यांना आवडत असेल, तर मग त्यांना गरजेला कोणी उपयोगी पडणार आहे का? कारण तेच जर कोणाला उपयोगी पडत नाही तर ऑफकोर्स काय करणार आहे, समोरचा पर्सन आहे तोही तुम्हाला उपयोगी पडणार नाही. आणि मग तुमचं सोशल हेल्थ काय होणार आहे, थोडस डाऊन होणार आहे. का, तर मग जेव्हा गरजेला तुम्हाला कोणी उपयोगी पडणार नाही तेव्हा तुमचं थिंकिंग काय असणार आहे, अरे लोक काही आपल्याला उपयोगच करत म्हणजे हेल्पच करत नाहीत. पण त्यासाठी तुम्ही आधी स्वतःला क्वेश्चन टाकायचं आहे की आपण कधी कोणाला हेल्प केलीये का? आपण पब्लिकमध्ये मिक्स झालोत का? पब्लिकचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण समजून घेतलेत का? त्यामुळे एक सोशल रिलेशन ज्याला म्हटलं जातं ते खूप महत्वाचं असतं आणि ते तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. Various factors like strong personality, having large number of friends and relatives, proper use of time during the loneliness. समजलं? म्हणजे तुम्ही लोनलीनेस याचा अर्थ तुम्ही एकटे पडता जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत नाही, कोणाशी संबंध ठेवत नाही, कोणाच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये नसता. अशा वेळेला काय होत आहे, various factors like strong personality, having large number of friends and relatives, proper use of time during loneliness and with peer group, trust in others, respect to acceptance for others are important for good social health. बघा, जे लोक सगळ्यांशी मिळून मिसळून वागतायत ते सगळे जे काही म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचा म्हणजे खूप मोठा फ्रेंड सर्कल असतो, त्यांचं रिलेटिव्ह बरोबर खूप चांगलं ट्युनिंग जमत असतं, त्यामुळे कधीही त्यांना एकटेपणा जाणवत नाही. आणि ऑफकोर्स त्यांचा पिअर ग्रुप म्हणजे तुमचा जो क्लासमेट किंवा तुमचा जो एज ग्रुप आहे की नाही, त्या एज ग्रुप मधले तुमचे फ्रेंड्स असतात ते नेहमीच तुम्हाला काय करत असतात, हेल्प करत असतात. कारण तुमची खूप चांगली अशी पर्सनॅलिटी सगळ्यांमध्ये डेव्हलप झालेली असते. समजतंय? आता एक लक्षात ठेवायचं आहे, हा पिअर ग्रुप कधी कधी चांगलाही असू शकतो, कधी कधी वाईटही असू शकतो. पिअर ग्रुपचा ऍक्च्युली मिनिंग काय आहे माहितीये, संगत. आणि आपण नेहमी बोलत असतो की प्रत्येकावर होत असतो तर संगत का असर, हे तुमच्या संगत, तुमची सोबत, तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही घडत असता. त्यामुळे नेहमी ठेवताना फ्रेंड सर्कल खूप चांगलं ठेवायचं आहे. ओके. We have seen that various factors affect the social health. कळलं? आता आपण खूप म्हणजे सारे फॅक्टर्स बघितले, एवढे सगळे तुमच्या त्या सोशल हेल्थवर अफेक्ट करतायत. आता वन बाय वन आपण काय करणार आहोत, प्रत्येकाचा डीप स्टडी करणार आहोत. आता बघा, मगाशी बघितलेले होते ते फॅक्टर्स खूप वेगळे होते आणि आता आपण जो काही स्टडी करणार आहोत तो फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ. समजते? त्यामुळे आपल्याला क्वेश्चन कसा विचारलाय आणि आपण आन्सर काय लिहितोय हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आम्ही क्वेश्चन पेपर म्हणजे चेक करतो की नाही तुमचे, तेव्हा तुम्हाला फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ विचारतात आणि बऱ्याच वेळेला मुलांच्या आन्सर मध्ये फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थचे पॉइंट लिहिलेले असतात. हा, त्यामुळे पहिल्यांदा नेहमी क्वेश्चन वाचताना 2 वेळा वाचायचा आहे, आपल्याला एक्झॅक्टली काय विचारलंय आणि आपल्याला कोणते पॉइंट त्यामध्ये मेन्शन करायचे आहे. क्लिअर? तर आता आपण जो स्टडी करणार आहोत तो असणार आहे आपला फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ. पहिला आहे मेंटल ट्रेस. मेंटल ट्रेस म्हणजे तुमच्या मनावरचा ताण. मग आता तो मनावरचा ताण तुमच्या कोणामध्ये असणार आहे, तर सर्व सर्व म्हणजे ह्युमन बिंग्स आहेत त्या सगळ्यांवर तो ताण असतो. मग तुमच्यासारख्या स्टुडंटवर पण असतो, एक पॅरेंट्स तुमचे आहेत त्यांच्यावर पण असतो, एक ओल्डर पर्सन जे असतात त्यांच्यावरही असतो, म्हणजे सगळ्यांवर असतो. फक्त एवढंच आहे की जी छोटी छोटी लहान मुलं असतात की नाही ते मात्र फ्री माइंड असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. ओके. मग आता हा मेंटल ट्रेस जो आहे तो तुमच्यावर कसा अफेक्ट करतो आणि तुमचं लाईफ कसं डिस्टर्ब करतंय ते बघा. कंप्लिशन हॅज इन्क्रीज नाही सॉरी, कॉम्पिटिशन हॅज इन्क्रीज इन ऑपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड बिझनेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. आता लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला घरात नाही बोललं जातं, अरे अभ्यास कर. का?
तर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं आहे. हा एक वर्ड ज्याचं काही मिनिंग पण ज्याला समजत नाही तेही लोक वापरतायत. याचा अर्थ तुम्हाला जगामध्ये बरेच कॉम्पिटिटर आहेत आणि त्या कॉम्पिटिटर मध्ये तुमचं नाव म्हणजे त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही टिकणं खूप गरजेचं आहे. मग आता हा प्रेशर कोणावर येतो? काही सिन्सिअर मुलं आहेत ती स्वतः टेन्शन घेत असतात, काही मुलांचे पालक घेत असतात, म्हणजेच न कळत दोघांनाही ते प्रेशर आलं की नाही. आणि हा जो ताण आहे त्यालाच नाव दिलेलं आहे मेंटल स्ट्रेस. क्लिअर झालं सगळ्यांना? मग आता हा कोणावर असतो? तर शिकणारी जी लोक आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत, स्टुडंट, त्यांच्या मनावर पण असतो. जे एम्प्लॉयमेंट आहेत म्हणजे थोडक्यात नोकर वर्ग आहेत त्यांनाही ड्युटीला पोचायचं, वेळेत पोचलं पाहिजे, वेळेत घरी आलं पाहिजे, काम व्यवस्थित केलं पाहिजे, हे कुठेतरी एक मनावर प्रेशर राहतच असतं ना. म्हणजे जे नोकर वर्ग आहे त्यांच्यावर पण असतं. जे बिझनेसवाले आहेत ते तर त्यांचा ओन बिझनेस असतो त्यामुळे ते तर अंडर प्रेशरच असतात नेहमी. कारण का? जर का बिझनेस चांगला चालला तर ऑफकोर्स प्रॉफिट आहे, पण जर नाही चालला तर जो लॉस होईल तो स्वतःचा होणार आहे. त्यामुळे ते लोकही टेन्शन मध्ये असतात. म्हणजे थोडक्यात ईच अँड एव्हरी पर्सन हॅव मेंटल स्ट्रेस. क्लिअर झालं सगळ्यांना? Children are facing the problems of loneliness and mental stress due to reason like nuclear family and parents staying outdoor to the job. बघा, आता मुलांचे फार वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. काही मुलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं पण टेन्शन घेतात आणि काही मुलं असतात त्यांना आता 10th ला तुम्ही आहात तरी तुमच्यापैकी बरेच जण बिंदास असणार आहेत. काही कसलंही बर्डन नाही, कसलंही टेन्शन नाही, अशीही मुलं असणार आहेत. समजते? मग आता ते प्रॉब्लेम कसे बघा. एक तर पहिलं सगळ्यात महत्वाचं असतं, आपण म्हणतोय की पॉप्युलेशन खूप आहे, पण काही वेळेला घरांमध्ये असं चित्र दिसतं मुलांना की एका घरामध्ये एकच मुलं असतं किंवा दोनच मुलं असतात आणि पॅरेंट्स असतात ते जॉब करत असतात. आणि मग काय होतंय, तर त्या ज्या मुलांना जर एक म्हणजे सिंगल चाइल्ड जे असतात त्यांना गप्पा करायला बोलायला कोणीच नसतं. मग ते काय करणार आहेत? हळूहळू हळू ते आपोआप काय होणार आहे, त्यांना लोनलीनेस फील व्हायला लागतो. आणि मग कधीतरी ते टीव्ही बघणार, कधीतरी फोनवर इंटरनेटवर काहीतरी सर्च करणार आणि मग त्यातून त्यांना वाईट सवयी लागतात. आणि मुख्य म्हणजे सगळे ते काय होतात, एकाकी होतात. लोनलीनेस म्हणजे काय? एकटं एकटं राहायची सवय झाली आहे त्यामुळे कम्युनिकेशन कोणाशी करता येत नाही, फ्रेंड्स करता येत नाहीत, रिलेशन मॅनेज करता येत नाहीत. का? तर लहानपणापासून कधी त्यांनी केलेलंच नसतं. समजतंय? म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच वेळेला सिंगल चाइल्ड वाल्यांना आपोआप येत असतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पूर्वी होतं तर आपलं काय असायचं, जॉईंट फॅमिली असायची. त्यामुळे प्रत्येकाला जरी एक मूल असलं तरी प्रत्येक काका काकू आजी आजोबा असं खूप मोठं फॅमिली असल्यामुळे घरामध्ये लहान मुलंही भरपूर असायची, त्यामुळे त्यांना बाहेरच्या फ्रेंड्सची गरज लागत नव्हती. पण आता सध्या आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय, फक्त मम्मी पप्पा आणि मुलं असं एवढंच आपलं एक साधारण फॅमिली बॅकग्राऊंड बनलेलं आहे. आणि त्याचा इफेक्ट मग हळूहळू कोणावर होतो, तर त्या घरामध्ये असणाऱ्या त्या छोट्या मुलांवर होत असतो. देर आर मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर द बॉईज इन सम फॅमिली. बघा, म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला खूप काही असं सांगण्यासारखं पण आहे आणि शिकण्यासारखं पण आहे. आता बऱ्याच वेळेला घरामध्ये जर दोन मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, तर तुम्ही ऑब्झर्व करत असाल की बऱ्याच घरांमध्ये मुलीला खूप वेगळी ट्रीटमेंट असते आणि मुलाला खूप वेगळी ट्रीटमेंट असते. मग ते सेम एजचे असले तरीही बऱ्याच वेळेला काय केलं जातं, मुलाला फ्रीडम दिलं जातं आणि मुलीला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आता एक तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे जर बघितलं तर आईचा उद्देश असा असतो की कितीही तुम्ही शिकलात मुली, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, करिअर कितीही तुमचं छान असलं तरी थोडस तुम्हाला घरातली एक जबाबदारी असते ती करावीच लागते. आणि ती व्यवस्थितरित्या तुम्हाला आली पाहिजे म्हणून तुमची मम्मी बऱ्याच वेळेला तुम्हाला किचन डिपार्टमेंट सांभाळायला शिकवते बघा थोडस. हा, पण सध्या काय होतं, मुलं आणि मुली दोघेही करिअर करत असल्यामुळे अशी खास अशी जबाबदारी मुलींवर पडत नाही. कारण का? तर मुलांनाही बऱ्याचशा गोष्टी आता शिकवल्या जात असतात. पण ज्या घरांमध्ये वेल एज्युकेशन नाहीये, शिकलेले आई वडील नाहीयेत, तिथे मात्र हा भेदभाव तुम्हाला बघायला मिळतो की मुलीला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात आणि मुलाला एकदम फ्री ठेवलं जातं. समजते? पुढे बघा.
Boys enjoy the concession from their domestic duties, whereas girls have compulsion for the same on the pretext that should be used to eat. बघा, तेच मी तुम्हाला आता सांगितलं की एक पूर्वीपासून चालत आलेलं आहे किंवा पूर्वीपासूनची एक आपलं ट्रेडिशन आहे की मुलींनी थोडक्यात सांगायचं चूल आणि मूल असं एक आपलं ट्रेडिशन होतं. आता आपण मुलं आणि मुलींमध्ये शक्यतो वेल एज्युकेटेड पर्सन मध्ये तुम्हाला भेदभाव दिसत नाही. त्यामुळे हा सीन आता बराच जवळजवळ 60-70% गायबच झालेला आहे. पण ज्या घरांमध्ये हे सगळं सांगितलं जातं तर त्याच्या मागचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं की इनकेस जर त्या मुलींच्यावर जबाबदारी पडली तर ती त्यांना व्यवस्थितरित्या पार पडता आली पाहिजे. हा एक त्याच्या मागचा एक उद्देश असतो. डू यू सी द advertisement about increasing awareness to avoid the discrimination between girls and boys and sisters and brothers in same family on choice for fresh or leftover food? बघा, आता हे अगदी कधीतरी तुम्हाला ऍड मध्ये दाखवतात. म्हणजे फार जुना जर तुम्ही कधी बघितलात सीन किंवा जुने पिक्चर वगैरे बघितलं तर बऱ्याच वेळेला हा सीन असायचा बघा, की घरामध्ये काय असायचं, ज्या लेडीज आहेत त्या कुठेही बाहेर जात नव्हत्या. त्यामुळे त्या घरातच असायच्या आणि मग त्यांचं दिवसभर काम असायचं फक्त स्वयंपाक करायचं आणि बाहेरून येणारं जे काही ड्युटी करून येणारं, शेतावरनं काम करून येणारे जे पब्लिक आहे, जेंट्स लोक मोस्टली, त्यांना पहिल्यांदा खायला वगैरे घालायचं आणि उरलेलं मग त्या घरातल्या लेडीज खात होत्या. हे पूर्वीचा सीन होता हा, एक लक्षात ठेवा. म्हणजे हा जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा म्हटला तरी हरकत नाही. आणि मग तोच हे क्रायटेरिया पुढे होता की मुलाला जास्त प्राधान्य दिलं जात होतं आणि मग सगळ्यात मुलांना म्हणजे असं चांगलं ताजं फ्रेश फूड खायला द्यायचं आणि मुलीला मात्र उरलेलं खायला देत होते. पूर्वीच सांगते मी तुम्हाला. आता तसं होत नाही, एकही लक्षात घ्या. कारण तुम्हीच ऑब्झर्व करत असाल, तुम्ही आपण सगळे सोबत जेवायला बसत असतो. मग त्याच्यात तुमची मम्मी असते, मुली असतात, सगळ्यांना म्हणजे अशी ट्रीटमेंट शक्यतो दिली जात नाही. पण पूर्वी मात्र हे चालत होतं की मुलांना एक वेगळी ट्रीटमेंट दिली जायची आणि मुलीला एक वेगळी ट्रीटमेंट दिली जायची. इव्हन असंही होतं की एज्युकेशनच्या बाबतीत बघितलं तर मुलाला शिकवलं जायचं आणि मुलीला शिकवलं जात नव्हतं. हाही एक डिफरन्स होता पूर्वीच्या काळी. समजते? हा, पुढे बघा. इन सोसायटी टू adolescent girls have to unnecessarily face the problems like teasing and molestation. बघा, का हे असं केलं जायचं? तर मम्मी पप्पांना हे माहिती होतं की एक अडोलन्स म्हणजे काय, एक 18 ते 25 वयोगटामधल्या मुली की ज्या लग्नाला लायक झालेल्या असतात. तर अशा मुलींना जर बाहेर फिरत असतील किंवा घराबाहेर जर त्या पडत असतील तर त्यांना थोडासा त्रास व्हायचा. काय, तर त्यांचे कोणीतरी चेष्टा मस्करी करायचे, त्यांना कोणीतरी त्रास द्यायचे, म्हणजे थोडक्यात सांगायचे छेडछाड करायचे, असं काहीतरी विचित्र बोलायचे. मग ते सगळे त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागू नये म्हणून काय करायचे, त्यांचे पॅरेंट्स मोस्टली मुलींना काय करायचे, थोडीशी बंधनं घालायचे किंवा त्यांना एक वेगळ्या प्रमाणे त्यांना एक ट्रेनिंग द्यायचे की जेणेकरून ती पुढे जाऊन हे प्रॉब्लेम फेस करायला शिकली पाहिजे. गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ स्ट्रेस ड्यू टू सच अ जेंडर इनइक्वॅलिटी. आणि त्यामुळे ऑफकोर्स जर विचार करा, घरामध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी, आणि मुलाला सगळं फ्री दिलं जातं, सगळं खूप फॅसिलिटी पुरवल्या जातात आणि मुलीला काहीच दिलं जात नाही. तर त्या वयामध्ये त्यांना कळत नसतं की हे असं का होतं आणि मग ते त्याच्यावर थिंक करत राहतात नेहमी की असं का केलं जातं, आई वडील अशी ट्रीटमेंट का देतात, याच्यावर ते कायम विचार करायचे आणि मग तो स्ट्रेस त्यांच्यावर येत होता. पुढे बघा. नाऊ डेज एव्हरी वन हॅज टू फेस द स्ट्रेस ड्यू टू एव्हर इन्क्रीजिंग डिसऑर्डर, क्राईम अँड व्हायलन्स. बघा, आता आत्ताच चित्र तुम्हाला सांगितलंय की आता सध्या सगळेच जण, मग आता याच्यामध्ये जेंडर इनइक्वॅलिटी नाहीये, म्हणजे मुलं आणि मुली किंवा बॉईज अँड गर्ल्स किंवा मेन्स अँड वुमेन्स या सगळ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्यावर थोडासा स्ट्रेस येतो. मग आता काय ते आहेत, तर एकतर इन्क्रीजिंग डिसऑर्डर आहे, क्राईम होत असतात बरेचसे, व्हायलन्स होत असतात आणि नकळत ह्या सगळ्याचा काय होत असतो, मनावर कुठेतरी इफेक्ट होत असतो. आणि हा निगेटिव्ह इफेक्ट होतो का, तर आपलं थिंकिंग त्या दृष्टीने होतं की अरे जगामध्ये हे असंच होतं का, एवढ्या सगळ्या वाईट घटनाच घडतायत का,
चांगलं असं काही होतच नाही का? कारण ज्या वेळेला काही एखादं आपण वाईट वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं. आणि पॉझिटिव्ह किंवा चांगलं असेल तर आपण लगेच विसरून पण जात असतो बघा. म्हणजे वाईट घटनांचा इफेक्ट जो मनावर आहे तो जास्त काळ टिकतो. त्यामुळे तो स्ट्रेस आहे तो जरा जास्त इफेक्टिव्ह होत असतो. At the same time, people looking at this as fast and easy way to making money. आता दुसरा एक काय आहे मनावर ताण येण्याचा की लोक काय करायला लागलेत आता पैशाच्या मागे धावायला लागलेत. म्हणजे ऍक्च्युली आपलं मुलांना लक्षात घ्या की आपल्याला सध्या बेसिक नीड्स काय आहेत आपल्या फूड शेल्टर अँड क्लोथ. आहे का तुमच्याकडे तसं चित्र? तुमच्या एकेकाच्या घरामध्ये बरेचसे ड्रेस पडलेले असतील, घरं खूप हायफाय असणार आहेत. नंतर फूड मध्ये तुमचं फक्त भूक भागवण्यासारखं नसतं तर त्याच्यामध्येही तुमच्या व्हरायटी येत असतात. मग ऑफकोर्स एवढे सगळे डिमांड जर तुमचे असतील तर हे डिमांड तुमचे कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे पैसा हवा की नाही, एम पॉवर ज्याला म्हटलं जातं तर ते लागणार आहे. आणि मग लोक काय करायला लागले, फास्ट अँड इझी मनीचे मार्ग शोधायला लागले. पण इट कॅन नॉट बी पॉसिबल, कारण तुम्ही खूप मेहनत केल्याशिवाय तुमच्याकडे पैसा येऊ शकत नाही. मग आता एक पहिलं, तुम्ही तुमच्या स्टुडंट लाईफ मध्ये कुठे मेहनत करणार आहात, तर तुम्ही तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडे चांगले मार्क्स येतील, चांगला रिझल्ट येईल आणि मग पुढे तुमचं सहज कुठेतरी ऍडमिशन होऊन जाईल जिथे पैशाची गरज लागणार नाही. समजते? आणि मग तुमच्या पॅरेंट्स असतात त्यांना ऑफकोर्स काय होतंय, तुमचं अंडरस्टँडिंग असेल तर त्यांच्याकडचा पण थोडासा स्ट्रेस कमी होऊन जातो. कारण मोस्टली बऱ्याच वेळेला पॅरेंट्सना जे काही टेन्शन येतं, जे काही स्ट्रेस असतो तो त्यांच्या मुलांच्याच बाबतीत असतो. ऑल द सेम टाइम पीपल लुकिंग ऍट this as fast and easy way to making money may become capable and become part of such a सिस्टम. आता हे सगळं लोकांचं बघून स्कॅपॅगोट म्हणजे बळीचा बकरा म्हणतात आपला एक मराठीतलं वर्ड, अँड बिकम पार्ट ऑफ द सच अ सिस्टीम. दिस इज द डेडली इफेक्ट ऑफ द सोशल इलनेस. आणि ह्या सगळ्या कमी वेळामध्ये किंवा काहीही मेहनत न करता झटपट पैसा मिळवण्याचा जो काही असाध्य असा रोग पब्लिकला आहे तो मात्र त्यांच्या मनावर खूप वाईट परिणाम घडवून आणतो. आणि कधी कधी त्याच्यामधनं त्यांना खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. कारण का तर अशा इलिगल गोष्टी ते करतात आणि इलिगल गोष्टी कधीतरी पकडल्या जातात आणि मग त्याचा मात्र खूप मोठा लॉस असतो. हा झाला तुमचा मेंटल स्ट्रेस, हा एक तुमचा पॉइंट झाला. आता त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट काय आहे, क्रोनिक डिसीज. आता क्रोनिक डिसीज मध्ये काय आहे बघा, सगळ्यात महत्वाचं क्रोनिक म्हणजे खूप असा लॉंग टर्म वाला जो तुमचा आजार आहे तो जो असाध्य आहे की लगेचच्या लगेच त्याला म्हणजे क्युअर होत नाही, तो बऱ्याच काळ तुम्हाला त्रास देत राहतो. आणि दुसरं असतात ते आपले ऍक्यूट डिसीज असतात. फॉर एक्झाम्पल सर्दी खोकला, जे आपले 8 दिवस 15 दिवस राहतात. इवन त्यांच्यावर तुम्ही काही औषध उपचार नाही केला तरी ते तुमचे क्युअर होऊन जातात. आता हे क्रोनिक डिसीज तुम्हाला किती म्हणजे प्रॉब्लेम करतात किंवा तुम्हाला किती डिस्टर्ब करतायत बघा. अगदी साधं तुमच्या एक घरातलं एक्झाम्पल सांगते की घरामध्ये जर तुमचा कोणी एखाद्या माणसाला कुठला तरी प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल एड्स, टीबी किंवा लेप्रासी किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर, तर काय होत आहे, सगळं अख्खा कुटुंबाचं लक्ष तिकडे कॉन्सन्ट्रेट होतं की नाही. आणि मग पूर्ण सगळं कुटुंबाच्या कुटुंब काय असतं, नेहमी टेन्शन मध्ये असतं, नेहमी डिस्टर्ब असतं. म्हणजे तो इफेक्ट काय होतो सगळ्या फॅमिलीवर होत असतो. ऑफकोर्स सेम आहे की सोसायटीमध्ये पण या अशा गोष्टी काही असतील तर न कळत थोडस तुमच्या मनावर त्याचा इफेक्ट होत असतो, स्ट्रेस येत असतो. Ignorance towards the people suffering from chronic diseases like AIDS, TB, leprosy, and mental health or disorder and old persons lead to increase old age homes and they may cause harm to social health. आता ह्याच्या मागचे रिझन पहिलं काय आहेत ते बघा, की हे सगळे काय, आता सपोज टीबी असेल तर सुरुवातीला जे काही सिमटम्स दाखवले जातात त्या सिमटम्सकडे जर तुम्ही इग्नोर केलं, त्यांना म्हणजे लक्ष दिलं नाही तर मात्र तो एक अशा सिव्हिअर स्टेजला जातो आणि मग मात्र त्याच्यातून क्युअर होणं पॉसिबल नसतं.
आता एड्स हा काय असा तसा होत नाही, हा माणसाच्या चुकीमुळे होणार आहे. लेप्रोसी हा पण एक असा असाध्य असा रोग आहे की जो क्युअर होत नाही आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जात असते, ज्याला कुष्ठरोग म्हणतात, की ज्याचा माणसाशी संपर्क येऊन दिला जात नाही, कारण तो संपर्कामध्ये आल्यावर एकमेकांना होत असतो. आणि काही लोकांना असं खूप टेन्शन घेऊनच जगायची सवय असते, त्यामुळे ते नेहमीच काय असतात, मेंटली ते थोडेसे डिसऑर्डरच असतात. आणि घरामध्ये बऱ्याच वेळेला खूप ओल्ड ओल्ड पर्सन असतील तर ऑफकोर्स एज फॅक्टरमुळे त्यांच्याकडे बरेचसे असे क्रोनिक डिसीज येत असतात. का तर त्या काळामध्ये त्यांची रेजिस्टन्स पॉवर ही थोडीशी काय केलेली असते, कमी झालेली असते आणि मग त्यांना बरेचसे आजार येतात. आता एक चित्र दाखवलंय बघा तुमच्या इथे. त्या चित्रामध्ये असं म्हणजे असं एक वेगळी वर्स ट्रीटमेंट दिल्यासारखं दाखवलंय बघा. हा मग हे जे आहे हे चित्र एकदम भयानक आहे, की असं जेव्हा काही डिसीज असतील, काही ओल्ड पर्सन असतील आणि त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याशी असं बिहेव करायचं नसतं. त्यांना थोडंसं समजून घ्यायचं असतं आणि त्यांना तुमच्या मदतीची जी गरज असते ती तुम्ही त्यांना हेल्प करायची असते. ओके. आता पुढचा पॉइंट बघा. हॅव यू एव्हर सीन द पर्सन इन inebriated with drugs or liquor लेटरिंग ऑन डर्टी प्लेसेस? हा हा तर सीन तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असता, की जे ड्रिंकर्स असतात आणि जे म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये पण भाग असतात मुलांना, ते काही लोक एक स्टाईल स्टेटस असं म्हणून ड्रिंक करत असतात, पण काही गरीब वर्कर्स जे असतात ते कुठेतरी एका प्रेशरमध्ये असतात आणि तो प्रेशर किंवा तो स्ट्रेस त्यांचा कमी करण्यासाठी ते काय करत असतात, कुठेतरी थोडंसं ड्रिंक घेत असतात आणि मग तो हँग ओव्हर झाला की ते कुठेतरी ते पडत असतात गटारात, घाणीच्या कडेला आणि हा सीन तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असता. वेदर सच अ पिटीफुल कंडिशन द मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बीइंग इज acceptable. You must have read the news about many dead due to poisonous liquor. Why does it happen? आता हे तर तुम्ही मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगते, आता तुम्ही मोठी मुलं आहात, नेहमी थोडस न्यूजपेपरचा टच ठेवत चला. बऱ्याच गोष्टी तुम्हाला न्यूजपेपरमुळे कळत असतात. एक 10 ते 15 मिनिटं नेहमी न्यूजपेपर वाचत चला, बऱ्याच गोष्टींचं अपडेट तुम्हाला मिळत राहतात. Liquor is produced from the alcohol obtained through the fermentation substance. However, if this process is performed in a wrong way, बघा एक सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आत्ताच सांगितले, की एक स्टँडर्ड लोक असतात जे ते वाईन शॉप मध्ये जाऊन वाईन खरेदी करत असतात आणि ते अगदी म्हणजे खूप असा रुबाबात आम्ही घेतोय किंवा पितोय असं एक स्टाईल मध्ये सांगत असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, त्यांचा स्टँडर्डनेस त्या याच्यामध्ये असतो. पण लक्षात ठेवा की ही लिकर जी आहे ती हळूहळू काय करत असते, लोकांना ऍडिक्ट बनवत असते. का तर थोडस थोडस घेऊन लोक त्याच्या आहारी जातात आणि एक वेळ अशी येते की ते त्याच्याशिवाय अल्कोहोल शिवाय किंवा ड्रिंक शिवाय जगूच शकत नाही, असं त्यांच्या बॉडीला सवय होऊन गेलेली असते. का तर हा जो सबस्टन्स आहे तो फर्मेंटेशनने बनवलेला असतो. मागेच मी तुम्हाला शिकवलेला आहे की आपलं जे काही उसाचा रस असतो त्याची मळी शिल्लक राहिलेली असते, त्याच्यावर फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि ह्या गोष्टी सगळ्या अल्कोहोल ड्रिंक असतात ते बनवले जातात. पण जर ते प्रॉपर वेनी बनवले नाहीत तर ते पॉइझनस होऊ शकतात. समजतंय? आणि ते कशाने बनवलंय हे तुम्हाला ते पिऊन तुम्हाला त्याच्यावर इफेक्ट झाल्याशिवाय कळत नाही आणि बऱ्याच वेळेला मग तुम्हाला असं न्यूजमध्ये ऐकायला मिळतं की अशा अशा लिकरच्यामुळे एवढे एवढे लोक मेले, ते पॉइझनस सबस्टन्स त्यांच्या बॉडीमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावर हा अशा प्रकारचा इफेक्ट झाला. हे असं रॉंग वेनी त्यांनी तयार केलेलं असतं. इफिशियन्सी ऑफ नर्वस सिस्टीम स्पेशली ब्रेन, त्याचा पहिला इफेक्ट बघा. आता तुम्ही हे तर चित्र बघितलेलं असणार आहे. जेव्हा ड्रिंकर्स असतात ते काय करतायत, अशा रस्त्याने कधी सरळ चालतच नाहीत बघा. मग हे रस्त्याने सरळ चालत नाही, ह्याचा पहिला इफेक्ट कुठे होतोय, नर्वस सिस्टीमवर होतोय आणि त्यामुळे त्यांचा कंट्रोल राहत नाही, बॅलन्स राहत नाही. त्यामुळे ते चालताना कसे चालतात, अख्खा रस्ताभर चालत असतात बघा. आपल्याला बघायला खूप छान मजा येत असते त्यांना, पण कम्प्लीट त्यांचा बॅलन्स गेलेला असतो, कारण ह्या जे काही त्यांनी ड्रिंक घेतलेलं असतं त्याचा इफेक्ट
स्पेशली कशावर होतोय? आपल्या नर्वस सिस्टीमवर होत असतो. दुसरा इफेक्ट कशावर होतोय? लिव्हरवर होत असतो, जे आपल्या शरीरामधलं अतिशय महत्वाचं आहे ऑर्गन. समजतंय? म्हणजे न कळत बघा, जर हे ड्रिंकर्स किंवा अल्कोहोल ड्रिंकर्स जे असतात त्यांच्या ऑर्गन्स म्हणजे आपले बॉडी पार्ट हळूहळू डॅमेज होत असतात, पण हे त्यांना कळत नाही. ओके, तर ह्याच्यातनं आता तुम्ही शिकायचं आहे. ऍज वेल ॲज लाईफ स्पॅन ऑफ द पर्सन डिक्रीजेस ड्यू टू द अल्कोहोलिझम. म्हणजेच कंटिन्युअस जर तुम्ही असं जे अल्कोहोल घेत असाल, ड्रिंक करत असतील जे लोक, तर ऑफकोर्स त्यांचं बघा काय काय होतं. पहिलं म्हणजे नर्वस सिस्टीम डॅमेज होते, लिव्हर डॅमेज होतं, आणि न कळत हळूहळू त्यांचं लाईफ आहे ते थोडंसं स्पॉइल होतं. म्हणजे लाईफ स्पॅन कमी होतं, याचा अर्थ ते त्यांचं म्हणजे बरेचसे आजार होतात आणि ते लवकरच मरून जातात. ब्रेन डेव्हलपमेंट इन adults can is hindered due to the alcoholism and thereby ability of memorization and learning because become slow. बघा, ऑफकोर्स काय होत आहे, जर तुमच्या ब्रेनवर काही इफेक्ट होत असतील तर स्मरणशक्ती तुमची कमीच होणार आहे. आणि हे सगळं जे काही होतं की नाही मुलांना, तर हे सगळं संगतीने होत असतं. कोणी एकटा पर्सन ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. एक तर आत्ताच तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही आता एक ठराविक स्टेजला आलात की 15, कमीत कमी 15 to 16 हे तुमचं एज ग्रुप असणार आहे. तर 15 to 25 हा जो एज ग्रुप आहे, हा एज ग्रुप म्हणजे तुमचा अडोलसन्स ग्रुप असतो. कळतंय? आणि ह्या ग्रुपमध्ये तुमचे जे फ्रेंड्स असतात त्यांना चांगल्या वाईट अशा सगळ्या सवयी लागत असतात. आणि त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड फॅमिली मधला जर असेल आणि तो एक त्याचा स्टेटस म्हणून जर त्याच्या फॅमिली प्रमाणे जर तो ड्रिंक घेत असेल, तर तो तुम्हाला आग्रह करत असतो बऱ्याच वेळेला. आणि मग फुकट मिळते म्हणून तुम्ही कधीतरी त्याला रिस्पॉन्स देत असता. आणि मग हळूहळू काय होतंय, त्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो आणि तुम्ही थोडेसे ऍडिक्ट व्हायला लागता. आणि हे फ्रेंड्स तुम्हाला लाईफ लॉंग ह्या गोष्टी देत नाहीत. पण मात्र जर तुम्ही त्याचं ऍडिक्शन झालं आणि तुमच्याकडे पैसा नसेल, तर मात्र तुम्ही कोणत्याही म्हणजे थराला जाऊ शकता का, तर जे ऍडिक्शन आहे ते तुम्हाला काही केल्यास जगू देत नाही. समजतंय? त्यामुळे आपल्याला कुठल्या मित्रांची संगत करायची आहे, आपण कसं वागायचं आहे, हे कम्प्लीट आपलं आपण ठरवायचं आहे. कोणीही तुम्हाला जबरदस्ती केली तरी आपला कंट्रोल आपल्यावर असेल तर तुम्ही त्याला रिस्पॉन्स देणार नाही. ओके, addiction person cannot think rationally. Due to this, the person has to face the social, mental and familial illness along with physical illness. बघा, मग किती इफेक्ट होतात की जर तुम्ही ऍडिक्ट झालात तर एकतर तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला फॅमिलीमध्ये पण कोणी चांगलं म्हणत नाही, सोसायटीमध्ये पण कोण तुम्हाला चांगलं म्हणत नाही. म्हणजे तुम्ही जिथे राहता, ज्या एरियामध्ये राहतात तेही लोक तुमच्याबद्दलचं एक खराब मत झालेलं असतं. तुमचं स्वतःचं जे काही मेंटल स्ट्रेस असतं तेही तुमचं डाऊन झालेलं असतं. आणि एक वेगळंच पर्सनॅलिटी म्हणून तुमची एक ओळख झालेली असते, आणि जी अजिबात चांगली नाहीये. समजते? कारण आपण एक खूप चांगलं पर्सन किंवा चांगलं पर्सनॅलिटी म्हणून ओळख असणं खूप हिताचं असतं. कारण का, तर लोक ज्या दृष्टिकोनातनं तुमच्याकडे बघतायत तो दृष्टिकोन नेहमीच चांगला असला पाहिजे, असं तुमचं बिहेवियर असणं खूप गरजेचं आहे. अगदी तुम्हाला सिंपल वेनी सांगते, एक तर लोक काय होतात, खूप चांगले सुप्रसिद्ध होतात, नसेल पेक्षा कुप्रसिद्ध होत असतात. तर आपला कल हा नेहमी सुप्रसिद्ध होण्याकडेच असावा, तेवढं तुम्ही ह्याच्यातनं शिकायचं आहे. आता बघा, कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी. एक खूप छान असं चित्र तुम्हाला दिलेलं आहे, असं केअरफुली ऑब्झर्व करा त्या चित्राला. सीन कधीचा आहे? एक सीन आहे तुमचा 1998 चा आहे, फर्स्ट लेफ्ट वाला. आणि दुसरा सीन आहे तुमचा 2017 वाला. समजतंय? म्हणजे थोडक्यात सांगायचंय, हा जो चेंज आहे हा खूप मोठा चेंज आहे. की पूर्वीच्या काळी मुलं बाहेर खेळत असायची, की ज्यांना घरामध्ये बोलून आणायला लागायचं आणि सांगायला लागायचं की अभ्यासाला बसा.
आणि आता सध्या मुलं फक्त मोबाईल घेऊन बसतात आणि फक्त घरामध्येच बसतात आणि त्यांना असं सांगावं लागतं, अरे थोडस बाहेर जा, खेळा, बाकीच्यांशी कम्युनिकेशन करा, म्हणजे थोडस मोकळ्या वातावरणात जा, असं त्यांना शिकवावं लागतंय. समजलं हा सीन? हा, मग तुम्ही कशामध्ये बसता हे तुम्ही आता परत स्वतःला टेस्ट करा. आणि आता मी एक सांगते की आता काय झालंय, लकीली तुमच्या हातामध्ये मोबाईल आलाय. का? तर ह्या पॅन्डेमिकमुळे काय झालंय, आपला सगळा स्टडी ऑनलाईन झालाय. म्हणजे अगदी पालकांची इच्छा नसताना पण पालकांनी तुम्हाला असे स्मार्टफोन घेऊन दिलेत. का? तर ऑनलाईन स्टडी करताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये. आणि शिवाय गव्हर्नमेंटने पण एक आम्हाला बंधनं दिलेली आहेत की मुलांचा स्क्रीन टाइम जो आहे तो 3 ते 4 तासांच्या पेक्षा जास्त होता कामा नये. त्यामुळे अर्थातच तुमचे स्कूलमधनं जेव्हा तुमचे ऑनलाईन लेक्चर होत आहेत बघा, तर ते फार म्हणजे लिमिटेड असतात. दिवसाला 1, 2 ते 3 लेक्चर तुमचे ठेवलेले असतात. समजतंय? हा, म्हणजे तुम्ही तेवढा वेळच ते ऑनलाईन थांबायचं आहे. आणि मग उरलेला जो वेळ आहे तो ऑफकोर्स तुम्ही काय करायचं आहे, तुमचं टेक्स्टबुक उघडून अभ्यास करायचा आहे. नुसतं दिवसभर आपला ऑनलाईन स्टडीच्या नावाने मम्मी पप्पांनी दिलेला फोन यूज करायचा नाही. आणि त्या फोन मधनं असं घाणेरडं वेडं वाकडे कसलेही व्हिडिओ बघायचे नाहीत. कारण आता सध्या तुम्ही ज्या एज ग्रुपमध्ये आहात त्या एज ग्रुपमध्ये तुमच्या हातून न कळत काहीतरी चुका होऊ शकतात आणि तुम्हाला क्युरियासिटी असते. आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही आता बघताच, आमच्यापेक्षाही तुम्ही मास्टर आहात. समजतंय? त्या आणि इंटरनेटने तर सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्यात तुम्हाला. काहीही टाका, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो इमिजिएट देत असतो. समजतंय? म्हणजे तुम्हाला प्रश्नांची टेक्स्च्युअल क्वेश्चनचे आन्सर तुम्ही शोधत नसता. तुम्ही काय शोधत असता? असं काहीतरी विचित्र शोधत असता, ज्याचं आन्सर पण तुम्हाला ते इंटरनेट देत असतो. कारण त्याला माहिती नाहीये हा कोणत्या एज ग्रुप मधला पर्सन आन्सर मागतोय. समजतंय? त्यामुळे इंटरनेटचा वापर, स्मार्टफोनचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे. समजलं सगळ्यांना? ओके. Nowadays, excessive, unnecessary, and irrational use of modern technology and communication media is becoming a sensitive issue through the viewpoint of the social health. म्हणजेच बऱ्याच वेळेला मुलं ही काय केलेली आहेत, ह्या फोनच्या आहारी गेलेली आहेत. म्हणजे तुम्ही पण नकळत मम्मी पप्पाला थोडेसे फसवत असाल कदाचित, पण फसवत असाल तर आतापासून ते बंद करायचं आहे. का? तर ह्याच्यामध्ये जाणारा जो वेळ आहे, एक तर मी तुम्हाला सांगते बघा, हा जो स्मार्टफोन आहे हा एक तर एक तुमचा म्हणजे खजानाच आहे. तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये शोधाल तेवढं तुम्हाला खूप चांगलं नॉलेज, खूप चांगली माहिती, खूप चांगल्या इन्फॉर्मेशन मिळणार आहेत आणि खूप तुम्ही अपडेट राहणार आहात. पण तुम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असाल आणि सर्च करत असाल तरच. आणि जर तुमच्या हातून कुठेतरी वेडवाकडं काहीतरी बघितलं गेलं आणि तुम्ही त्या गोष्टीला ऍडिक्ट झालात तर मात्र तुमचं लाईफ स्पॉइल होऊ शकतं. हा, तर आता सध्या तुमच्या ज्या एज ग्रुपला आहात तिथे तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असता. त्यामुळे एक मिनिमम आणि जेवढा गरजेपुरता आहे तेवढाच तुम्ही ह्या फोनचा वापर करायचा आहे. अदरवाईज यू कॅन यूज द टेक्स्टबुक. ओके, पुढे बघा. Persons spending the time with cell phones for several hours are usually unaware uh, of the surrounding. This is also a sort of addiction and leading to endanaging of the social health. म्हणजे अगदीच खूप वेळ. आता आमचंच बघा, आम्ही अगदी लिमिटेड वेळापुरतं मुलांना जेवढं शिकवायचं आहे तेवढाच फोन हातात घेतो. एरवी कुठेतरी आमचा फोन बाजूलाच पडलेला असतो. पण तुम्ही नाही. आता मीटिंग संपल्यानंतर पण तुम्ही पुन्हा वेगळा काहीतरी सर्च करायला लागून त्या स्क्रीनवरच राहता. म्हणजेच काय करता, तुम्ही गरजेपुरता फोन वापरत नाही. तुम्ही काय करत असता, नको एवढा जास्त वेळ त्या फोनच्या मागे घालवता आणि कदाचित मग तो तुमचा वेस्ट ऑफ टाइम होऊ शकतोय. समजतंय? आणि लाईफ मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता, पण तुमचा गेलेला वेळ तुम्ही कधीच मिळवू शकत नाही. तुम्ही सरांचं नेहमीच वाक्य तुम्हाला माहिती आहे, 1 मिनिटही त्यांना उशीर चालत नाही. समजतंय? बऱ्याच वेळेला ते सांगतायत की ह्या वेळेला तुमचा तुम्ही हजर पाहिजेत म्हणजे पाहिजेत. म्हणजे 1 मिनिट सुद्धा खूप व्हॅल्युएबल आहे आणि लाईफ मध्ये तुम्ही हे
शिकायचंच आहे. कमीत कमी ह्या जे आपलं एसे ऑनलाईन आहे की नाही, ह्याच्यातनं तुम्ही टाइम इज मच मोर दॅन मनी, एवढं एक खूप म्हणजे लाईफसाठी ब्रीद वाक्य, घोषवाक्य एक्सेप्ट करायचंच आहे. आणि आता इथून पुढे आज तुम्हाला सांगितलंय की कमीत कमी आणि रिक्वायर आहेत तेवढाच तुम्ही स्मार्टफोनचा वापर करायचा आहे. आणि इतर वेळेला तुम्ही सगळं तुमचं लिखाण करा, टेक्स्टबुक वाचा, मास्टर की वाचा, सगळं करा. जिथे कुठे तुम्हाला डाऊट आला तिथे फक्त तुम्ही काय करायचं आहे, फोनचा वापर करायचा आहे, किंवा तुमचं जेव्हा लेक्चर चालू असतात तेवढ्या पुरतच तुम्ही फोनचा वापर करायचा आहे. ओके. व्हेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक टायर्डनेस, त्याच्याने काय काय होतंय बघा. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर नुसते बसलेलो असतो, मग तुम्ही दमता कशाने? तर तुम्ही जो काही तुमच्या मेंटल स्ट्रेस जो आलेला असतो की नाही, त्याच्याने पण आपण थोडेसे थकतो. समजतंय? टायर्डनेस किंवा तुम्हाला थोडासा अनइझी फील होतं, थकल्यासारखं वाटतं, हेडॅक सुरू होतं. कंटिन्युअस स्क्रीनवर बघायचं म्हटल्यानंतर ब्रेनवर येतोच ना स्ट्रेस थोडासा. इन्सोमिया होतो, म्हणजे काय होतंय, झोप लागत नाही बऱ्याच वेळेला बघा. फॉरगेटफुलनेस म्हणजे विसराळूपणा येत असतं बऱ्याच वेळेला. त्यानंतर टिनिटस म्हणजे थोडेसे आवाज किंवा कान वाजणे, आपण मराठीत बोलत असतो बघा, कान वाजतो म्हणजे रिंगिंग किंवा बझिंग द इयर्स असं आहे. म्हणजे थोडक्यात हे नुसतंच तुम्हाला फील होतं. आणि हा कशाचा इफेक्ट आहे, तर कंटिन्युअस नॉन स्टॉप तुम्ही जर हे सोशल मीडियावर असाल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा थोडक्यात सांगायचंय, जर तुम्ही जर फोनवर कंटिन्युअस राहत असाल तर तुमचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तुमची आहेच, त्याच्यानंतर तुमचा इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ बघणं आहे, बाकीचं काय सर्च करणं आहे, बऱ्याच गोष्टी. म्हणजे तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही फोन मध्ये असाल तर एवढे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सुरू होणार आहेत, जर सुरू नसतील झाले तर. त्यामुळे आत्ताच काय करायचं आहे, तुम्ही हे सगळं स्टॉप करायचं आहे आणि फक्त गरजेपुरता, मोजक्या वेळापुरताच फोनचा वापर करायचा आहे. येस, क्लिअर सगळ्यांना? मोर सिरियस फॅक्ट्स ऑफ दोज radiations penetrate the bones of children more effectively than the bones of adults. बघा, एकतर सगळ्यात महत्वाचं, दिवसभर बसून असता, त्यामुळे तुमच्या हालचाली होत नाहीत आणि त्यामुळे तुमचं जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या न होण्यामुळे तुमचे जे बोन्स आहेत ते थोडेसे कमकुवत व्हायला लागतात. म्हणजे जे प्रॉब्लेम ओल्ड पर्सन किंवा अडल्ट फेस करतात त्याच्याही पेक्षा सिव्हिअर प्रॉब्लेम्स तुम्हाला असतात. समजतंय? मग ते होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग थोडंसं बाहेर खेळायला जाणं, थोडंसं एक्सरसाइज करणं, या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. का तर तुम्ही अजून खूप छोटे आहात आणि अजून खूप मोठं लाईफ तुमच्या पुढे पडलेलं आहे. तर हे सगळं लाईफ जर तुमचं खूप तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुमचा फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचा आहे. पर्सन्स कंटिन्युअसली युझिंग द कम्प्युटर्स अँड इंटरनेट बिकम सॉलिटरी. बघा, आता जॉब आयटी फील्ड मधले जे काही पब्लिक आहे त्यांना 12-12 तास त्या मोबाईलच्या समोर बसावंच लागतं. हा त्यांचा एक म्हणजे त्यांच्यावर कंपल्शन लादलं गेलं. आणि मग त्यांनाही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की तुम्ही अर्धा तास, 1 तास बसल्यानंतर थोडा एक 5-10 मिनिटासाठी उठून जायचं आहे, फिरायचं आहे, चालायचं आहे, काहीतरी ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, असं बऱ्याच गोष्टी त्यांनाही सांगितल्या जातात. का तर कंटिन्युअस एकाच पोझिशन मध्ये बसून आणि कंटिन्युअस त्या स्क्रीनला बघून आपल्या डोळ्यांवर पण इफेक्ट होतो, आपल्या बॉडीवर पण इफेक्ट होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं अख्खं वजन जे आपल्या पायांवर पडत असतं ते पडतच नाही आपण उभं न राहिल्यामुळे. त्यामुळे आपले पाय आहेत ते हळूहळू कमकुवत व्हायला लागतात. समजतंय? त्यामुळे वेळीच हे सगळं तुम्हाला आता शिकवलं जातंय, त्यामुळे हे सगळं तुम्ही आत्मसात करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. क्लिअर? दे कॅनॉट इस्टॅब्लिश harmonious relations with relatives and other members of the society. Habitually, they become self-concentrated, self-centered, and thereby they may develop problems like एटिझम अँड सेल्फिशनेस. बघा, म्हणजे जर तुम्ही तुम्ही कंटिन्युअस म्हणजे स्क्रीनवर असाल किंवा कामाच्या निमित्ताने जर तुम्ही कंटिन्युअस जर मोबाईलवर असाल, कम्प्युटरवर असाल, तर पहिली गोष्ट काय होते, तुमच्या अंगवळणी पडतं. तुम्हाला हॅबिच्युअल होतं की एकट्यानेच राहायचं आणि एकट्यामध्येच म्हणजे टाइमपास करायचा, किंवा मला वेळच नाहीये,
मग मी कोणाच्या घरी जाणं येणं होत नाहीये, कोणाशी गप्पा मारणं होत नाहीये. आणि ह्याच्यासाठी रिझन काय दिले जातात, की आय हॅव नो टाइम. मग अशाने होतं काय, एकतर पहिलं तुम्ही एकटे पडता, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये स्वार्थी वृत्ती वाढायला लागते, तुम्हाला एकटं एकटं राहायला आवडायला लागतं, आणि तुम्हाला क्राऊड अवॉइड करावासा वाटायला लागतो. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम तुमच्यामध्ये हळूहळू यायला लागतात. दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर्स. आणि मग तुमच्या लाईफमध्ये फक्त तुम्ही आणि तुम्हीच राहता, कारण दुसऱ्यांबद्दल तुमच्याकडे थोडीशीही आत्मीयता किंवा थोडस जे म्हणतो ना आपण, दुसऱ्यांबद्दल थोडस इमोशन्स असणं, दुसऱ्यांबद्दल थोडासा रिस्पेक्ट असणं, किंवा दुसऱ्यांचं इम्पॉर्टन्स तुमच्यामधनं हळूहळू थोडस कमी व्हायला लागतं. Chronic effect of such a tendency is that they are not ready to help others in need, and hence they also do not get it in need. बघा, एक तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हण असायची बघा, फ्रेंड्स इन नीड. म्हणजेच तुम्ही जर दुसऱ्याला मदत करत असाल तरच तुम्हाला कोणीतरी मदत करेल की नाही. मग तुमचं बिहेवियर जर तुमचं असं ऑटिझम असेल, तुम्ही सेल्फिशनेस असणार आहात, किंवा दुसऱ्यांमध्ये तुम्हाला काहीच इंटरेस्ट नसणार आहे, तर काय होत आहे, तुम्हाला कोणीच तुमच्या वेळेला जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्हाला कोणीच उपयोगी पडत नाही. आणि ऑफकोर्स त्याचं एक रिझन असतं की तुम्ही कोणालाही केलं करत नाही, कोणाला उपयोगी पडत नाही, त्यामुळे बाकीचेही तुम्हाला कधीही उपयोगी पडत नाहीत. समजतंय? हा, आता इथे थांबूया आपण. ओके. काय कोणाला प्रॉब्लेम आहे? समजलं सगळ्यांना? खूप छान लेसन आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सगळं जे काही तुमच्या म्हणजे वागण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल समजा, तर एक लक्षात ठेवायचं आहे, आता इथून पुढे तुम्ही स्वतःला चेंज करायचं आहे. येस. ओके. ठीक आहे. व्हॉइस इज ब्रेकिंग, लिटिल ब्रेकिंग. ओके ओके, ठीक आहे. आता आपला सगळा लेसनच म्हणजे आपला हेच लेक्चरच संपलंय. खूप इंटरेस्टिंग लेसन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज पण आहे. आणि तुम्ही स्वतःमध्ये चेंज करायचं आहे, की आता सध्या जे काही शिकताय त्याप्रमाणे तुमचं सगळं बिहेवियर असलं पाहिजे. ओके. व्हेरी गुड. आता 2-3 वेळा हा लेसन वाचा तुम्ही, आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला होमवर्क म्हणून काही क्वेश्चन देते. ओके. ओके, बाय बाय. नाउ यू कॅन लीव द मीटिंग.